PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 41वा. लेखिका प्राची सोळे. गोका धावत किचनमध्ये गेला व पाणी घेऊन आला. थंड पाण्याचे 2 घोट पोटात गेल्यावर त्यांना हुशारी आली. पटकन मोबाईल हातात घेतला व आजोंनी मैथिलीला कॉल लावला. कथा पुढे सुरू. मैथिली फ्रेश होऊन बेडवर झोपली. नंदिनी तिला जेवायला बोलवण्यासाठी नोकराला पाठवणार होती. मैथिली बेडवर झोपून विचार करत होती. खरं तर तिचा छोटा मेंदू विचार करून शिणला होता. काय सुरू आहे हेच कळत नव्हते. मोबाईलच्या रिंगने तिची तंद्री तुटली. तिने पाहिलं आजो कॉलिंग येत होते. तिने पटकन कॉल घेतला. हॅलो आजो, कसे आहात? तिने घाबरून विचारले. कारण एवढ्या उशिरा आजोनी कॉल केला याने ती घाबरली. हॅलो मैथिली, आधी सांग तू कुठे आहेस? आजो, मी माझ्या रूममध्ये आहे. जेवायला अजून वेळ आहे, ती म्हणाली. दार बंद आहे ना? आजो, काय झालंय मला सांगा ना, मैथिली बिचकली. हो सांगतो, पण दार बंद कर आधी. हो, मी दार बंदच करते आजो, कधीही. आता बोला. बाळा, इन्स्पेक्टर गोन्साल्विसचा कॉल आला होता. त्याने त्या घड्याळावर असलेल्या इनिशियलचा मालक शोधलाय. सूर्यकांत चौधरी, बरोबर ना आजो? मैथिलीनेच त्यांना प्रश्न केला. हो, तो हेच म्हणाला. आजो, याचा अर्थ एकच, सूर्यकांत चौधरीच खुनी आहे. त्यानेच माझ्या मॉम डॅडला मारले. मैथिलीचा आवाज जड झाला. पण लगेचच तिने विचारले. आजो, तुम्ही काही बोललात का त्याला, की आपल्याला हे नाव आधीच माहिती आहे? नाही, मी त्याला काहीच दर्शवलं नाही. त्याने गोव्याला येऊन केस रिओपन करा म्हणून सांगितले. मी म्हणालो बोलतो तुझ्याशी. चांगलं केलं आजो, पण आपल्याला ही केस रिओपन करावीच लागेल. तेव्हाच गोन्साल्विस तपास सुरू करतो. मैथिली, आधी आपल्याला चांगला वकील बघावा लागेल. ही केस तो कोर्टात सादर करेल. मग कोर्टाला याचं स्पष्टीकरण पटवून द्यावं लागेल की ही केस का रिओपन करायची. वकील तर मी बघतो, माझ्या ओळखीचा एक वकील आहे, त्याच्याशी बोलतो. परंतु हे बोलताना आजोंचा आवाज खूप खोल गेला होता. मैथिलीला ते जाणवले. आजो, या वयात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास मिळतोय. मला खूप वाईट वाटते. पण आपण जर असं केलं नाही तर तुमच्या मुलाचे मारेकरी मोकाट फिरतील. समाजात उजळ माथ्यांनी वावरतील. सर्वात भयंकर म्हणजे आपली शाळा, जी आपली स्वतःची हक्काची आहे. तुमच्या आजोबांनी बांधलेली ही शाळा त्या विश्वनाथ चौधरीच्या घशात घालायची का? मैथिलीचा राग उफाळून आला. अतिशय उद्वेगाने बोलली. तिला आजोंचा त्रास बघवत नव्हता. मी माझ्या सुनेला आणि मुलाला न्याय देणारच. त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. आणि ही शाळा, ती तर त्या दोघांच्याच नावावरून नाव ठेवलंय ना, शंकर अंजली म्हणजेच शिवांजली. ती कायम आपल्याकडे राहील. आजोंचा निर्धार ऐकून मैथिलीला हुरूप आला. तिला बरं वाटले. आधिराजचं काय? कधी येतोय? आज त्यांच्याशी बोलणेच झाले नाही. 1-2 वेळा कॉल केला पण लागला नाही. उद्या सकाळीच कॉल करते. उद्या येणार असं बोलला होता. नंदिनीशी बोललीस? हो बोलले, पण त्यांना अजून नीट ब्रीफ करावं लागेल. ते बघते मी. बाळा, ज्या वयात आनंद घ्यावा, मजा करावी, आपल्या जोडीदारासोबत लांब कुठेतरी फिरायला जावं, असं असताना तुला नसता व्याप मागे लागलाय. धोका, टेन्शन मागे आहे. आजो, कसलाच त्रास नाही.
माझ्या आई वडिलांसाठी करते आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मला चैन नाही, मैथिली बोलली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आजो, मला जेवणासाठी नोकर बोलवायला आलाय. तुम्ही जेवलात का? नाही, आता मी व गोका बसू जेवायला. तूही जा, उशीर नको. काही असेल तर फोनवर बोलू, असं म्हणून आजोनी कॉल कट केला. मैथिली उठली. दार उघडले. समोर रघु उभा होता. ताई, वहिनीसाहेबांनी बोलावले, तो म्हणाला. हो, आलेच 2 मिनिटात, ती म्हणाली. रघु निघून गेला. मैथिलीने ड्रेस नीट केला. आरशात पाहिलं. चेहरा ओढलेला दिसत होता. नवी नवरी ना, आणि हे तेज चेहऱ्यावर. ती खिन्न हसली व ओढणी घेऊन रूमच्या बाहेर आली. बघच, तुझ्यात आणि मैथिलीत नाही दुरावा आणला तर नाव काजल सांगणार नाही. तुमच्या सो कॉल्ड प्रीतीचा दुरावा मी एन्जॉय करेन. काजलचं शातीर दिमाग उंच झाडावर बसून प्लॅन करत होतं. मुंबईची बॉर्डर लागली. आदिराजची कार शहरात शिरत होती. आदिराज, मला इथेच उतरायचे आहे, कार थांबवा, काजल पटकन बोलली. इथे? आता कुठे आपण हायवेवरून आत शिरलोय? अजून सिटी लांब आहे आणि इकडे कुठे उतरतेस? आदिराजने चमकून विचारले. अहो, तुम्ही कार थांबवा आधी. माझी मैत्रीण इथे राहते. पप्पा घरी नाही आहेत, ते बाहेर गेलेत. आज रात्री येणार नाही आहेत. तेव्हा घरी जाऊन काय करू? म्हणून तर शिवापूरला आले होते ना. पण तुम्ही लगेचच निघालात. हे बोलताना तिने त्याच्याकडे मुद्दाम पाहिले. हिच्याशी जास्त न बोललेलंच बरे. आदिराजने एका साईडला कार थांबवली. काजलने तिचं पेपर्सचं फोल्डर व पर्स घेतली. जाशील ना? पाय दुखत नाहीये ना? माणुसकी म्हणून आदिराजने तिला विचारले. इट्स ओके, मी ठीक आहे. जवळच राहते फ्रेंड, जाईन, काजल हसून म्हणाली आणि खाली उतरली. थोडं खाली झुकून तिने त्याला बाय केले. आदिराजने थोडं हसून रिप्लाय दिला व कार स्टार्ट केली. आता त्याला कसंही करून घर गाठायचे होते व मैथिलीला बघायचे होते. त्यांनी कार स्टार्ट केली व पुढे निघून गेला. काजल तिच्या जाणाऱ्या कारला बघत राहिली, ओठात हसू. 2 मिनिटातच ती सावकाश मागे वळली व दूरवर नजर फेकत एक हात वर हवेत उंचावला. काही सेकंदांचा अवधी आणि एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. येस, ती तिचीच कार होती आणि आत तिचाच ड्रायव्हर होता. ती त्याच्याबरोबर शिवापूरला गेली होती, पण त्याला परत न पाठवता तिथेच थांबायला सांगितले होते. फक्त अट एकच, आदिराजच्या नजरेस न पडणे. कार आली. काजलने कारकडे पाहिलं आणि मस्त हसली. उभ्या उभ्या दोन्ही पाय झटकले व कारचं दार उघडून मागे रिलॅक्स बसले. मॅडम, निघू? ड्रायव्हरने विचारले. हो, चल घरी गे. पण त्याआधी मी सांगितलेले काम केलंस? काजल जरबेच्या आवाजात बोलली. हो मॅडम, केलं. दे, बघू दे, तिने हात पुढे करत म्हटले. तसं ड्रायव्हरने त्याचा मोबाईल तिच्या हातात दिला. तिने सावकाश तो मोबाईल हातात घेतला व पाठी सीटला पाठ टेकवून निवांत बसली. मोबाईल हातात घेतला, त्याकडे पाहिलं व जोरात हसली. त्या हसण्याने बिचारा ड्रायव्हरही दचकला. काजलचे डोळे क्षणाक्षणाला चमकत होते. काय आहे ते रहस्य आणि काजलने त्या मोबाईलमध्ये काय घेतलं आहे जेणेकरून ती अशी हसते? समजायला विसरू नका आणि ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यासक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोडे. मनपूर्वक धन्यवाद.